लग्न होऊन 7 वर्ष झालं आणि जेव्हा प्रेग्नेंट व्हायची बाई तेव्हा बाळ पडून जायचं. आणि असं किती वेळा झालं? 2 वेळा. आणि असं 2 वेळा झालं. एक वेळा 3 महिन्याचं झालं पडून गेलं असेल, 2.5 महिन्याचं, 2 महिन्याचं, 4 महिन्याचं झालं या 5 महिन्याचं झालं आणि पडलं असेल. किती महिन्याचं पडलं? 3 महिन्याचं आणि 2 महिन्याचं. एक 3 महिन्याचं आणि एक 2 महिन्याचं पडलं. आणि त्याच्यानंतर हे वर्ष निघत गेलं. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 आणि 7 वर्ष गेलं. आणि 7 वर्ष गेल्यानंतर प्रियाने या सेवकाईची माहिती या भावांना लागली. प्रियाने हे भाऊ या सेवकाईमध्ये आला. जेव्हा भावासाठी मेसेज दिला, प्रोफेसी केली की येत्या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला मुलगी देणार. प्रभूंनी काम केलं प्रियानो. जे बालक पडत होतं, जे दुष्शक्तीचे पाडून टाकत होत्या, बालकाला राहू देत नाही. पण प्रियानो प्रार्थना बंधन तोडते. आणि जेव्हा प्रार्थना केली तेव्हा प्रियानो मागे लागणाऱ्या दुष्ट शक्त्या पळून गेल्या. आणि प्रियानो प्रभू यांच्या बरोबर आला. आणि त्याच्यानंतर ही जेव्हा बाई प्रेग्नेंट झाली, वापस बाळ पडलं नाही, तर आपल्या बरोबर किती महिने झालं? आणि हे बाळ 1.5 महिना झालेला आहे. परमेश्वर आणि बाळ मुलगी देऊन आशीर्वादित केलं. 7 मुलगा आहे. ते गाव का सांगते इंग्लिश. हालेलुया. बोले येशू मसीह की. सॉरी, मुलगा आहे, मुलगी नाही आहे. प्रभूने मुलगा दिलेला आहे. हे भावाची इच्छा प्रभूने पूर्ण केली. जेव्हा मुलगे होतात, आपले पुरुष जे भाऊ असतात ते खूप खुश होतात. हालेलुया. आणि त्याच्यानंतर 7 वर्षानंतर मुलगी नाही दिली तर मुलगा दिला. हालेलुया. आणि जे बालक पडायचे ते थांबलं गेलं, पडलं नाही. प्रभू यांच्या बरोबर आला, आपल्या बरोबर आहे. की 7 वर्षानंतर प्रियानो ज्या आईला माहिती असेल, ज्या बाबाला माहिती असेल बालक पडाची असे पडत असेल, प्रेग्नेंट होत असेल आणि असं छोटे छोटे बालक पडत असतील, तर त्या आईची आणि बाबाची काय दशा होत असेल. हालेलुया. पण प्रियानो जेव्हा इथं आला तेव्हा प्रियानो परमेश्वराने काम केलं आणि 7 वर्षानंतर बाळक दिलं. आपला हात उच्च करा आणि टाईप करा मोठ्याने नाचून आवाज. अगर कोणी आपल्यामध्ये असं आहे त्यांना बाळक नाही आहात, प्रियानो या अंगोलीमध्ये प्रभू काम करणार आणि तुमची गोद हरे भरे करणार. नाचतीची आवाज. बाळकाला जरा मी दुआई करतो की या बाळकाला प्रभूने आशीर्वादामध्ये वाढवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर दिवसेंदिवस या बाळकासाठी प्रभू राहो आणि दिवसेंदिवस मजबूत होतो. आज छोटस आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये मजबूत होईल. किती जण प्रार्थना करणार? का आजच्या का काय सांगता तुम्ही आज? आपले मोबाईल मध्ये नाव आलं युट्यूबवर की त्याला आम्ही पण कुठे ना कुठे जालो सर. त्यावेळेस फर्स्ट टाइम आपल्या युट्यूबवर मी बघितलं की BS मिनिस्ट्रीमध्ये मी मोबाईल मध्ये बघून मला पत्नी सांगायची की चला आपण पण तिथे जाऊ सर. खूप मला आनंद होतो आणि हे BS मिनिस्ट्रीला मी धन्यवाद देतो आणि प्रभूने अद्भुत काम केलं आमच्यामध्ये. हालेलुया. हे बघा भाऊ सांगतात की मी युट्यूबवर बघून आलो आणि त्याच्यानंतर जसा विश्वास तसं तुमच्यासाठी करणार की आंबोलीमध्ये जाऊ. एमनिस्ट्रीची
उसी का नाम लेकर भविष्यवाणी की खुदावंद आपको बेटे के साथ प्लेस करने जा रहा है। मैंने विश्वास के साथ सामर्थ्य शब्द को रिसीव किया, अंगीकार किया। उसी टाइम में बहन गवाही में बता रही है कि 10 साल के बाद बेबी बॉय के साथ आज से प्लेस हो चुके हैं। हालेलुया। बोलो येशू मसीह की जय। आणि बघा प्रियानो, या बंदीला 10 वर्ष झाली. हालेलुया. हालेलुया। बोलो येशू मसीह की पहिले एक मुलगी झाली, त्याच्यानंतर आणि पहिली मुलगी झाली, त्याच्यानंतर 10 वर्ष झालं तर पण बाळक नाही होतं. आणि प्रियानो 10 वर्षानंतर जेव्हा ही बहीण रात्रीला वापस यायला लागली, या बहिणीला उभं केलं, सांगितलं की प्रभू तुला मुलगा देणार. या बहिणीने विश्वास केला प्रियानो त्या शब्दावर आणि त्याच्यानंतर ही बहीण प्रेग्नेंट झाली आणि त्याच्यानंतर आज हातामध्ये मुलगा आहे. प्रभू परमेश्वराने मुलगा देऊन आशीर्वादित केलं. 10 वर्षानंतर बहिणीच्या घरामध्ये एक मुलगा आला. आपला हात उंच करा आणि तारीफ करा प्रियानो. जय